नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना अलीकडेच झाली. राज्यातील महायुती सरकारला नामुष्की आणणारी घटना. या घटनेबाबत सर्वसामान्य लोकांनी पराकोटीचा संताप व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली. परंतु या घटनेचं भांडवल करताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा शिवसेनेचे नेते जे काही करतायत त्याचं वर्णन तमाशा या शब्दाशिवाय करता येत नाही. हे तेच नेते आहेत जे अनेक वर्ष भाषणाची सुरुवात शाहू फुले आंबेडकर अशी करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जाणीवपूर्वक टाळतायत. छत्रपतींचा इतिहास पुसण्याचं काम करतायत. आता त्यांनाच छत्रपतींना कुठे ठेवू आणि कुठे नको असा देखावा निर्माण करावा लागतोय. उपाटा शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी या पुतळ्यासाठी सुचवलेली मूळ जागा या पुतळ्यासाठी मिळणार नाही याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले होते, म्हणून पर्यायी जागेवर या पुतळ्याची निर्मिती करावी लागली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपरा आहे. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली. काँग्रेस ज्या मुस्लिम एकगठ्ठा मतांच्या प्राणवायूवर जगत असते, तो प्राणवायू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर मिळणार नाही याची काँग्रेस नेतृत्वाला पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे सुरुवातीपासून काँग्रेस आणि काँग्रेसच्या बगलबच्च्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न केला, त्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेस नेतृत्व इतकं खुजं होतं की त्यांना छत्रपतींचा इतिहास पुसता आला नाही, संभवता आला नाही. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल गांधी, कन्या प्रियांका वाड्रा गांधी अनेक वर्ष या देशाच्या राजकारणात आहेत आणि या काळामध्ये त्यांचे अनेक महाराष्ट्र दौरे झाले, महाराष्ट्रामध्ये अनेक सभा झाल्या. परंतु महाराष्ट्रातील या प्रवासादरम्यान कधीतरी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावर गेले, तिथे नतमस्तक झाले, तिथली धूळ त्यांनी आपल्या मस्तकावर लावली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जय जयकार केला. असं कोणी पाहिलं आहे का? शक्यच नाही आहे. असा एकही व्हिडिओ तुम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही. कारण हिंदुत्व, हिंदवी स्वराज्य, भगवा झेंडा आणि छत्रपती शिवाजी महाराज हे काँग्रेसचे कायम तिटकाराचे विषय राहिलेले आहेत. काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा मानत नाही. काँग्रेसचा वारसा हा बाबराचा वारसा आहे. काँग्रेसचा वारसा हा औरंगजेबाचा वारसा आहे. शेजारच्या कर्नाटकमध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेसची सत्ता येते तेव्हा कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार होत नाही. तिथे उदो उदो होतो टिपू सुलतानाचा. टिपू सुलतान जो हिंदूंच्या सामूहिक हत्याकांडासाठी ओळखला जातो, हिंदू महिलांवरच्या अत्याचारांसाठी ओळखला जातो हिंदू मंदिरांची मोडतोड करण्यासाठी. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असताना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती. आजही कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. परंतु त्या काळामध्ये दोन्ही ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती आणि त्या सत्ता काळामध्ये काँग्रेसच्या एका आमदाराने कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा क्रेनने हलवला होता आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या एकाही काँग्रेसच्या नेत्याने या घटनेचा निषेध केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निषेध केला नाही आणि त्यांचे वाचाळ शिरोमणी नेते संजय राऊत यांनीही या घटनेचा निषेध केला नाही. वर्षा गायकवाड या त्याच काँग्रेसच्या एक नेत्या आहेत, खासदार आहेत. पुतळा कोसळल्याचं भांडवल करत वर्षा गायकवाडसुद्धा सरसावलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटा पुतळा हातात घेऊन त्या या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करू इच्छितात. छत्रपती शिवाजी महाराजांवर वर्षा गायकवाड यांचं प्रेम अचानक उतू जात आहे. या वर्षा गायकवाडांचा एकही व्हिडिओ असा दाखवा ज्या व्हिडिओमध्ये जय जयकार तर खूप दूरची गोष्ट आहे, वर्षा गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलेलं आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत, अनेकांच्या मनाला ठेच लागलेली आहे. अनेक नेते याबाबत ओरड करतायत. परंतु अशा प्रकारे ओरड करण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का, हा मुळातला प्रश्न आहे. माजी खासदार विनायक राऊत जे कोकणचे रहिवासी आहेत, कोकणचे सुपुत्र आहेत, या पुतळ्याच्या कामामध्ये कोलदांडा घालण्याचं काम त्यांनी खासदार असताना केलेलं आहे. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी सरकारने समुद्रालगतची एक जागा निवडली होती. ही जागा केंगरे नावाच्या एका गृहस्थाच्या मालकीची होती, जे मुंबईकर आहेत, कोकणामध्ये राहत नाहीत, परंतु कोकणामध्ये त्यांची जमीन आहे. ही जागा वाटेल ती किंमत देऊन विकत घेण्याची सरकारची तयारी होती, परंतु केंगरेंनी त्या प्रस्तावाला विरोध केला. विनायक राऊत तेव्हा खासदार होते. खासदार म्हणून ते केंगरे यांचं मन वळवू शकले असते, परंतु त्यांनी बॅटिंग केली केंगरे यांच्या बाजूने. तहसीलदाराला फोन केला आणि त्या तहसीलदाराला सांगितलं की या जमिनीच्या भानगडीमध्ये पडू नका. पर्यटन व्यावसायिक महासंघ नावाची एक संघटना कोकणामध्ये कार्यरत आहे आणि या संघटनेचे अध्यक्ष आहेत विष्णू मोंडकर. या विष्णू मोंडकरांना सुद्धा विनायक राऊत यांनी फोन केला होता आणि या जागेच्या भानगडीत पडू नका, या जागेसाठी हट्ट धरू नका अशा प्रकारचा दम या मोंडकरांना राऊतांनी दिला होता.
राऊत तेव्हा खासदार होते, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या शब्दाला किंमत होती आणि त्यांच्या विरोधामुळे या पुतळ्याची मूळ जागा बदलण्यात आली आणि राजकोटवर ज्या ठिकाणी दुर्दैवाने तो पुतळा कोसळला त्या ठिकाणी तो पुतळा उभा करावा लागला. हा पुतळा कोसळल्यानंतर विनायक राऊत आज प्रचंड आरडाओरडा करतायत, उसासे भरतायत, राज्य सरकारच्या डोक्यावर खापर फोडतायत. त्यांनी फोडलं सुद्धा पाहिजे. राज्य सरकारचा दोष निश्चितपणे आहे आणि त्यांनी जे चुकीचं केलं आहे त्या चुकीसाठी त्यांचे कान धरण्याचं काम विनायक राऊतांसह अनेक लोकांनी केलं पाहिजे. परंतु हे करताना विनायक राऊतांनी या पुतळ्याच्या प्रकरणी स्वतः कसा कोलदंडा घातला, मूळ जागा कशी बदलायला लावली आणि त्यामुळे राज्य सरकारला पर्यायी जागा कशी निवडावी लागली, हा किस्सा, हा इतिहाससुद्धा त्यांनी लोकांना सविस्तर सांगितला पाहिजे. आणि या प्रकरणी राज्य सरकारचे कान धरताना त्यांनी स्वतःच्या 4 थोबाडीत मारून घेतल्या पाहिजेत. कारण या प्रकरणामध्ये राज्य सरकार जितकं दोषी आहे तितकं त्यावेळेचे स्थानिक खासदार म्हणून विनायक राऊतसुद्धा या प्रकरणामध्ये दोषी आहेत. या संपूर्ण पुतळा प्रकरणामध्ये विनायक राऊत यांची भूमिका नेमकी काय होती याबाबत विष्णू मोनकरांचा सविस्तर इंटरव्ह्यू आमचे विशेष प्रतिनिधी सुदर्शन सुर्वे यांनी घेतला आहे आणि 4 वाजता हा इंटरव्ह्यू आम्ही अपलोडसुद्धा केलेला आहे. इंटरव्ह्यू अत्यंत माहितीपूर्ण झाला आहे. हा इंटरव्ह्यू अजिबात चुकवू नका. या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तपशिलात ती माहिती मिळेल या संपूर्ण प्रकरणामध्ये विनायक राऊत यांनी कोलदंडा घालण्याचा कसा प्रयत्न केला. राजकोटमध्ये जिथे पुतळा निर्माण करण्यात आला होता त्या परिसराचं सुशोभीकरणाचं काम बाबा आगणे आणि बाबा सावंत या उबाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्याने केलं. ते वैभव नाईक यांचे अत्यंत निकटवर्ती होते. ही बाबसुद्धा आता उघड झालेली आहे. म्हणजे जे काही घडलं आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार निश्चितपणे दोषी आहे. परंतु उबाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं या दुर्घटनेला हातबोट निश्चितपणे लागलेलं आहे आणि हे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्याची गरज आहे. शरद पवार आणि त्यांच्या चेलाचपाट्याने आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दूषित करण्याचं, या इतिहासाचं विकृतीकरण करण्याचं काम केलं. शरद पवार त्यांच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीही घेत नव्हते. ते घ्यायला लागले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात त्यांची पोलखोल केल्यानंतर. राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जाहीर आरोप केला की शाहू फुले आंबेडकर करत करत शरद पवार यांच्यासारख्या पुरोगामी नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं पूर्णपणे टाळलं आणि राज ठाकरेंनी कान पकडल्यानंतर शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ लागले. शरद पवार महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री होते, परंतु या काळात ते किती वेळा रायगडवर गेले? ते रायगडवर गेले स्वतःच्या पक्षाचं निशाण असलेलं तुतारी हे चिन्ह फुंकण्यासाठी. या तुतारीचं मार्केटिंग करण्यासाठी, ब्रँडिंग करण्यासाठी शरद पवार रायगडवर गेले आणि ते सुद्धा डोलीमधून. महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यावर औरंगजेब या नावाचा डाग होता, कलंक होता. महायुती सरकारने हा डाग पुसून काढला. या शहराचं नामांतर केलं, नाव ठेवलं छत्रपती संभाजीनगर आणि हे नामांतर केल्यानंतर काही लोक न्यायालयात गेले. अनेक लोकांना किडा असतो, चांगलं काही झालं तर थेट त्याच्या विरोधात न्यायालयात धाव घ्यायची. काही लोक न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने या नामकरणाला स्थगिती दिली आणि या तांत्रिक मुद्द्याचा वापर करून शरद पवार एकदा नाही दोनदा म्हणाले की मी औरंगाबादच म्हणणार. म्हणजे शरद पवारांनी या कृतीने एकदा नाही दोनदा त्या व्यक्तीबद्दल आदर आणि श्रद्धा व्यक्त केल्या, ज्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत हालहाल करून हत्या केली, जो अत्यंत विकृत होता, अत्यंत धर्मांध होता, अत्यंत कडवा होता, जिहादी होता. औरंगजेबावर शरद पवारांनी या निमित्ताने एकदा नाही दोनदा श्रद्धा आणि आस्था व्यक्त केलेली आहे. शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षातल्या त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना छत्रपतींच्या इतिहासातले अत्यंत मोजके प्रसंग आठवत असतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आठवले तर त्यांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम होते हे सांगण्यापुरतं. छत्रपती शिवाजी महाराज आठवले तर ते कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याचा जो प्रसंग आहे, या कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला, तो प्रसंग यांना आठवतो. परंतु अफजलखानाचं पोट फाडणारा आणि शाहिस्तेखानाची बोटं छाटणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या लोकांना आठवत नाही. या इतिहासाची यांना विस्मृती झालेली आहे, कारण तो इतिहास सोयीचा नाही आहे. तो इतिहास यांच्या मतपेढीला दुखावणार आहे. त्याच्यामुळे ते प्रसंग ही मंडळी कायम विसरून गेलेली आहेत. धर्मवीर संभाजी महाराज यांना का आठवतात? यांना अनाजी पंताला जेव्हा खलनायक दाखवायचं असतं तेव्हा फक्त यांना धर्मवीर संभाजी महाराज आठवतात. म्हणजे इथे सुद्धा ब्राह्मण विरोधाचा कंड शमवून घ्यायचा. अनाजी असो किंवा कृष्णाजी असो, हे दोघंही छत्रपतींच्या इतिहासातले खलनायक होते. परंतु छत्रपतींच्या मंत्रिमंडळामध्ये जे अन्य ब्रह्मवृंद होते, अन्य ब्राह्मण होते, ज्यांनी स्वराज्यासाठी खूप मोठी कामगिरी केलेली आहे, त्यांची आठवण यांना काय येत नाही. या सगळ्या घटनाक्रमाचा सारांश सांगायचा झाला तर काँग्रेस असो, पवार असो किंवा उबाटा शिवसेना, हा सगळा जो गोतावळा आहे तो सगळा गोतावळा औरंगजेब आणि अफजलखानाशी एकनिष्ठ असलेला गोतावळा आहे. यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन ऊर बडवायचे म्हणजे रावणाने श्रीरामांचं पाद्यपूजन करण्यासारखं आहे.
न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.